आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंडी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. इतकाच का जबराट कार्यक्रम झाला का नाही? गावात नुसती कार्यक्रमाची चर्चा चालली आहे बघा. बॅनर बघून तर येडी झाली ती लोक, येडी. डॉक्टरला हाऊस, डॉक्टर आमचं देव माणूस हाय का नाही? भारी मॅच केलंय ते. बजा, अरे किती करशील माझ्यासाठी? तुझ्या अशा प्रेमाने एक दिवस अख्ख्या जिल्ह्यात बॅनर लावशील माझे. मी तर म्हणतो बॅनर कशाला? अहो फोटो सकट तुमची बातमीच छापून आणतो पेपरात. म्हणजे जिल्ह्यात म्हणू नका, तालुक्यात म्हणू नका, गावात म्हणू नका, घराघरात लोक तुम्हाला वाटायला लागतील. आता लगेच त्या पत्रकाराला फोन करतो, त्या फोटोवाल्याला फोन करतो आणि त्या मीडियावाल्याला बोलवून घेतो एका रट्ट्यातच. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे सध्या बॅनरच लाव, बातम्याचं आपण नंतर बघू. चल, मला क्लिनिकला उशीर होत आहे. चालते. ए गाबड्यानो, येत नाही सायकल चालवली तर कशाला घेऊन जरा गावात सायकल? जा घरी. आता ब्रेक दाबला नसता तर मुर्दा पडला असता माझ्याकडनं ह्याचा. तुम्हाला तर हे रोजचं असेल ना? काय मुर्दा बघणं हो. तुम्हाला काय वाटलं मुर्दा पाडणं? वय अहो, तुम्ही कशाला कोणाचा मुर्दा पाडाल? नाही का? तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर. रात्री परत येतो तुम्हाला हितनं हॉटेलला सोडायला. हा, अरे बजा, कशाला? त्याची काही एक गरज नाहीये. म्हणजे रोज तू असा सकाळी आणि संध्याकाळी सोडायला नाही आला तरी चालेल, मी जाईल. चालेल, ठरलं तर मग आजपासून तुम्हाला घ्यायला आणि सोडायला मी येणार नाही म्हणजे नाहीच. आजपासून ही गाडी आणि ही चावी तुमच्याकडे ठेवा. ही घ्या चावी. बजात, तू काय ऐकणार नाहीस? अरे याची काही गरज नाही, राहू दे. माझ्या दवाखान्यात येणारा प्रत्येक पेशंट इथून बाहेर पडताना बरा होऊनच बाहेर पडावा, यासाठी मी नवस केलाय चालत जाण्याचा. आता तुझ्या गाडीसाठी तो नवस मोडू म्हणतोस का तू? अयो नाही नाही, नको नको. आधी सांगायचं नाही का हे सगळं? गाडीचं राहिलं तर राहू द्या बाजूला. पण तुम्हाला गावात गाडीचं काही बी काम लागलं पहिले मला फोन करा. हो. तुम्ही जर दुसऱ्या कोणाची गाडी घेतली तर जागेवर सीट फाडून एका हो बजा, हो कळलं मला. जा, तुला तालमी जायला उशीर होतोय, जा. बाजूला सारखा. कोण आहे त्या? आणि यांना इथं कोणी झोपवलंय? डॉक्टर, अहो माझी बायको आहे ती. सकाळी तिला म्हणलो तर रानात भाकरी घेऊन ये. भाकरी घेऊन येताना बांधावून घसरून पडली. तेव्हापासून तिला चालायलाच येईना बघा. अहो पण कट्ट्यावर झोपायला कोणी सांगितलं तुम्हाला? बरं ठीक आहे, येताना आतमध्ये घेऊन चेक करूया.
झालं? चमक भरले मला. तिथे हा खूप त्रास होतोय. चमक भरली आहे कमरेत, पट्टा लावावा लागेल. तुम्ही म्हणाल तसं. नाही मान्य आहे, माझ्यासारखा डॉक्टर हा देव माणूस असतो, पण पेशंटने पण गोळ्या वेळेवर घेतल्या पाहिजे. हे बघा, ही सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर, ही सकाळी आणि संध्याकाळी द्या जेवणापूर्वी. किती रुपये झाले? 200 झाले. डॉक्टर, ही पडली तशीच उचलून आणि गडबडीने तुमच्याकडे, त्यामुळे घरात पैसे राहिले. अहो असं कसं? डॉक्टर, पण आम्ही पैसे नाही बुडवणार. हिला घरी सोडतो आणि लगेच पैसे घेऊन येतो. बरं ठीक आहे, राहू द्या, मी लिहून ठेवतो, तुम्ही आठवणीने आणून द्या. डॉक्टर, खरंच तुम्ही देव माणूस आहे. हो 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 हो. अहो भाऊ दादा काय करताय? डॉक्टर ह्यो कट्टा मीच बांधलाय. माफ करा, बांधण्यापूर्वी तुमची परवानगी घ्यायला हवी होती का? नाही नाही, परवानगी कशाला, आमची काय बी हरकत नाही. गवंड्याला बोलून याच्यावर प्लास्टर मारून घे. नाही नाही, नको नको, त्याची काहीच गरज नाहीये. अहो एवढा मोठा कट्टा बांधलाय आणि प्लास्टर. नाही नाही, प्लास्टर नाही असं नाही म्हणत, गवंडी नको. हा कट्टा मीच बांधलाय ना, त्यामुळे प्लास्टर मीच करेन. बरं डॉक्टर. तुमचं दुसरं काही काम होतं का? नाही नाही, चालू द्या तुमचं. चला बघ. तुझी बायकांची लपडी, तुझ्या चोऱ्या, सगळा सांगेन गावात जाऊन. आणि गावात काय रे, मुंबई पोलिसांना फोन करून सांगेन की तू पळून येऊन इथं लपलायस. आणि नुसता लपला नाही तर इथल्या गावातल्या लोकांना खोटा डॉक्टर म्हणून गंडवतोय, त्यांच्या जीवावर उठलायस. डॉक्टर, डॉक्टर, कुठे हरवलात? तू ये ना, बस. तू एकटीच आलीस? मिस्टर नाही आले का सोबत? नाही, मी मुद्दामच एकटे आले. बोल. तुमच्या सांगण्यावरून ज्या टेस्ट केल्या होत्या ना, त्याचे रिपोर्ट आलेत. हे बघा, माझं हिमोग्लोबिन 12.2 नॉर्मल आहे. प्लेटलेट ते सुद्धा नॉर्मल आहेत. आणि या बाकीच्या सगळ्या टेस्ट आहेत ना, या सगळ्या नॉर्मल आहेत. डॉक्टर, तुम्ही लिपिड प्रोफाईल का करायला सांगितली? म्हणजे प्रेग्नन्सीचा आणि हृदयाचा काही संबंध असतो का? ही हृदयाची टेस्ट आहे ना. डॉक्टर तू आहे का मी? सॉरी डॉक्टर, तुम्हीच आहात, पण मला ते समजत नव्हतं ना, म्हणून मी मैत्रिणीला विचारलं. ती पॅथॉलॉजिस्ट आहे ना. ही टेस्ट नाही समजली मला. काय झालं? काय सिरियस आहे का? अरे बापरे, काय झालं? यांचा फोन. उचल ना मग. यांना माहित नाही मी तुमच्याकडे आली आहे ते. यांना जर कळलं ना तर माझं काही खरं नाही. उचल आणि सांग मैत्रिणीकडे आली आहे. नाही उचललं तर त्यांना संशय येईल. हॅलो, मी डॉक्टरांकडे नाही, मैत्रिणीकडे आली आहे. म्हणजे मी मैत्रिणीकडे आली आहे. डॉक्टरांकडे जाऊन येऊ का असं विचारायचं होतं. नाही जात. हो, घरी येते. सॉरी, मी गडबडीत तुमचं नाव घेतलं. मला जायला पाहिजे. रेश्मा, अगं किती घाबरतेस? तुला काय वाटतं? तुझ्या मिस्टरांना तू सांगितलंस मैत्रिणीकडे गेली होतीस. मिस्टर विश्वास ठेवतील? माहित नाही, पण त्यांना माहिती मी रोज जाते त्यांच्यासोबत गप्पा मारायला. म्हणजे अगदी नवरा बायकोतल्या खाजगी गोष्टी सुद्धा आम्ही एकमेकींना सांगतो. फरक फक्त एवढाच आहे की त्या सगळं खरं खरं सांगतात आणि मी सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी रंगवून सांगते. माझ्याकडे नाही ना तसलं काही खरं खरं सांगायला.
माझे रिपोर्ट सांगा ना. हां ए काळजी करू नको, सगळं नॉर्मल आहे, दोष तुझ्यात नाहीये. मला माहित होतं माझ्यात काही दोष नाहीये ते. मी ह्यांना किती वेळा सांगितलं माझ्यात नाहीये दोष, तुमच्यात आहे. पण माझं ऐकतच नाही. किती किती ऐकावं लागतं ह्यांच्या घरच्यांकडचं. जाऊ द्या. रेश्मा बोल, मन मोकळं कर. जाऊ द्या ना, कशाला काढलेली मडी उकरायची. काय बघताय? नाही काय नाही, सॉरी, तू काहीतरी म्हणत होतीस. तुम्ही सांगाल ना यांना टेस्ट करायला. हो मी प्रयत्न करतो. थँक्यू डॉक्टर. मला माहिती होतं तुम्हीच हे करू शकता. यांचा परत फोन यायच्या आधी निघते. बाय. रेश्मा हं? काळजी घे. हो. ए कोण आहेस तू? उठ, थांब आलोच. डिंपे ही घे चॉकलेट. डिंपे ही काय केलं तू? सगळा शर्ट खराब केला. पुढच्या टायमाला स्वस्तातलं चॉकलेट आणलं ना तर शर्टच फाडीन, समजलं का? आणि तुला माहितीये डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. नेक्स्ट टाइम येताना भारीतलं चॉकलेट आणायचं, समजलं का? तुझं एवढं भारीतलं चॉकलेट असताना अजून भारी कुठं आणू? दुकानात मिळतं ना तिथनं आणायचं. आणि जर का नाही आणलं तर मी तुम्हाला मुंह नाही देखूंगी. डिंपे असं नको ना बोलू तू. आम तुम्ही उद्या चॉकलेट. आता कसं? चलो निकलो यहाँ से. डिंपे हे डिंपल, कोण होता तो मुलगा? कोणीच नव्हतं. डिंपल तू खोटं बोलतेस. आता मी पाहिलं तो मुलगा. कोण होता? असं कोणतरी, मला काय माहिती. आणि तुम्हाला काय करायचं त्याची माहिती काढून? आता हिला कसं सांगू? त्या मुलाला कट्ट्याखाली काय हे कळले. डॉक्टर सांगा की तुम्हाला कशाला माहिती पाहिजे त्याची? म्हणजे तुला माहिती आहे तो मुलगा कोण आहे? आता यांना कळलं क्रिश माझा बॉयफ्रेंड आहे तरी घरी सांगते, पण घरात कळलं तर घरचे मरस्तवर मारते. डिंपल, मला त्या मुलाची सगळी माहिती हवी आहे. बोल पटकन. आओ डॉक्टर तुम्ही आजी पुढे बघ. मेले ग, मेले गुडघ्याला लागलं ग माझ्या. आजी लय लागलं का ग तुला? नाही कर्मना म्हणून बोंबालत्या तर मध्ये ठेवणाऱ्याचा जाळ झाला लवकर ग. अरे मी ओरडून सांगत होते तुला पुढे बघ म्हणून. मला जर दिसत असतं तर मी अशी बोंबाले असते का वराडले असते? डॉक्टर आलो. मेले ग मेले. या गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर. चालेल. किती झाले? 300 रुपये. ए थांबा रे, आता मी आहे. सोने ठेव लवकर. खेळायची जागा आहे काही? मूर्खात का? जा घरी जाऊन खेळा. पळा. कोणी केले? मीच केलं. त्यावेळी नेम खेळत होतो ना.
दगडांनी कोण खेळते रे नेम? आम्ही खेळतो. नाही खेळायचा, इथून बाहेर जाऊन खेळायचं. तुला पाडून टाकण्यासाठी बांधलाय कट्टा. एक जरी दगड या कट्ट्याला लागला ना तर या डब्यासारखी अवस्था करेल तुझी. बाहेर जाऊन खेळ. हे माझं घर आहे, मी इथंच खेळणार. हाड मोडली ग माझी, मेले असते मी आज. मंगल तूच वाटत काहीतरी ठेवलं असतील. मी सुखानं खाती ते बघवा ना तुला. काय बी काय बोलताय आत्या, मी कशाला ठेवीन? डॉक्टरांनी कट्टा बांधलाय, त्याला धडकलाय तुम्ही. का त्या कंपाऊंडरला कट्टा बांधलाय? तो काय मालक लागून गेला का? कुणाला विचारून कट्टा बांधला त्याने? काय झाला इथे कालवा करते आज? सॉपमोड झाली माझी. हे तुझ्या झोपा काढण्यानं फावलंय लोकांचं. मी तुला म्हणत होती की त्या कंपाऊंडरला ठेवू नकस इथं. अगं आहे, त्यांच्यामुळं 2 वेळचं खायला मिळतंय ते बघ की. तुम्ही खा त्याच्या जीवावर. मी नाही कुणाची मिंदी. उदारीचं पोतनचा वाहतरी तर मला कुदळ खोरं आणून दे. आताच्या आत्ता कट्टा तोडून टाकते बघ मी. अगं आहे, बांधलाय तर बांधू दे की, आपलं काय जाते. आज कट्टा बांधलाय, उद्या घर बांधील. त्याच्या काय बापाची जागा आहे वय? अगं आहे, हळू बोल, डॉक्टर ऐकतील ना. अरे ऐकू दे, ऐकलं तर मी आता कट्टा तोडणार म्हणजे तोडणारच. उडून टाकतो कट्टा आणि त्या डॉक्टरांना बिया वाढत ना हाकलून टाक. आता मी काय केलं ग? तुला ढुंगण धुवायचं कळतं का? आणि तू सांगतोस होय आम्हाला काय करायचं ती? मी तुझ्या बाजूनच बोलत होतो ना चांगलं. जा तुझं तू काम कर, मी आमच खमके. बाबू तू आज कट्टा तोडणार आहेस का नाही? आई ते तुझ्याच्याने नाही काय होणार. थांब, अंधार पाडायच्यात मीच आज कट्टा तोडते. आजी 24 तास तर तुला अंधारच दिसतो नुसता. मग तुला कसं कळणार दिस मावळल्यानंतर अंधार पडलाय ते? बाय माझे ये इकडे, ये तुला सांगते. तू घावच माझ्या तावडीत, मग दाखवते बघ तुला. डिंपे उठ, जेवण घेऊन जा डॉक्टरांसाठी. उशीर झालाय, खाऊन घ्या म्हणा. हा करा लाड त्याच, द्या त्याला जेवायला. हे बघा, ही गोळी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्या जेवणानंतर. या डॉक्टर तुमच्यासाठी जेवण दिलंय मम्मीनं. डिंपल, हा आजीच्या पायाला खूप लागले का ग? नाही, वाईच खरचटले आणि ओरडते अशी जसं काय कोणी तिचं मधनं पायच कापले. आमची म्हातारी ना लय नौटंकी, तुम्ही नका तिच्या नादी लागू. ऐक, मी एक क्रीम देतो, ही क्रीम लाव पायाला, बरं वाटेल. आता तुम्ही दिली म्हटलं लावते का नाही माहित नाही, फिर भी मैं कोशिश करती हूँ. ए थांब थांब, तोडू नका, थांब. निसटला परत. याला नक्कीच कळलंय कट्ट्याखाली रुपा येते. काहीही करून त्या मुलाला शोधलंच पाहिजे. त्याचं जिवंत राहणं मला परवडणार नाही. नाव काय तुझं?
काय विचारतोय मी? काय विचारतोय मी? तुला कसं माहिती रे कट्ट्याखाली रुपये ते? बोल लवकर. डॉक्टर हे लोणचं. मम्मी